नमस्कार विद्यार्थी मित्र हो. TCS पॅटर्न अंतर्गत घेण्यात येणारे जिल्हा न्यायालय परीक्षा यातील संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपल्या चॅनलवरती 3 प्रश्नपत्रिका टाकण्यात आल्या आहेत, त्या पण आपण पाहून घ्याव्यात. आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपणाला आवडत असतील तर ते नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या प्रश्नपत्रिकेला आपण सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? तर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालमतवादी नेत्याविषयी विचारलं आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसमधील बाळ गंगाधर टिळक हे जहालमतवादी नेते होते. तर त्या ठिकाणी लाल, बाल व पाल असे 3 नेते हे जहालमतवादी होते, हे आपण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1857च्या उठावात अहमदनगरमधून कोण सहभागी झाले होते? तर 1857च्या उठावामध्ये अहमदनगरमधून भागोजी नाईक हे सहभागी झाले होते. प्रश्न नेक्स्ट आहे, खालीलपैकी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर बघा, पर्याय आहेत महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि विनोबा भावे. तर वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही हे विनोबा भावे होते. पुढील प्रश्न आहे, दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा कोठून सुरू केली? तर दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधींनी सत्याग्रह यात्रा ही चंपारण्य या ठिकाणाहून सुरू केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली कोणत्या ठिकाणी झाली? तर पहा मित्रांनो, प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली बॉम्बे म्हणजेच आत्ताचे मुंबई या ठिकाणी झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे? तर महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत? तर पहा विद्यार्थ्यांनो, सांगली, कोल्हापूर, लातूर, सिंधुदुर्ग यापैकी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सर्वात कमी विधानसभा मतदारसंघ आहेत. तर बघा, महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांची संख्या किती आहे हो? 200 किती आहे? 288 आहे का 278 आहे? मला ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे? तर पहा, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाजी अली दर्गा कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर आहे मुंबई या ठिकाणी हाजी अली दर्गा आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर महाराष्ट्राच्या बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे? तर पहा, या ठिकाणी कृष्णा, गोदावरी आणि भीमा या तिन्ही पूर्व वाहिन्या नद्या आहेत. तर तापी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर हा आहे. पुढचा प्रश्न, लातूर जिल्ह्याला किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? पहा, लातूर या जिल्ह्याला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. नेक्स्ट प्रश्न, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मराठीचे प्रश्न आहेत, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापद ओळखा. पहा, यामध्ये क्रियापद कोणते कोणते आहेत हो? तर या वाक्यातील क्रियापद शिकवतात हे आहे, परंतु त्याचा प्रकार विचारला आहे. तर हे आहे द्विकर्मक क्रियापद.
कारण यामध्ये 2 कर्म आहेत. कोणते कोणते हो? विद्यार्थ्यांना आणि व्याकरण. ओके, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. या वाक्यातील क्रियापद हे द्विकर्मक आहे. पुढचा प्रश्न, चातुर्मास हा समासाचा कोणता प्रकार आहे? तर चातुर्मास म्हणजे यामध्ये बघा संख्या दाखवली आहे. चातुर्मास म्हणजे 4 मास. तर ज्या समासामध्ये संख्या असतात तर त्याला द्विगु समास असं म्हणतात. ओके, त्यामध्ये पंचपाळ, चातुर्मास असे हे संख्या दाखवणारे विशेषण असतात. ओके, नेक्स्ट, मी निबंध लिहित होतो या वाक्याचा काळ ओळखा. आता या ठिकाणी लिहित होतो म्हणजे क्रिया चालू होती, म्हणून तो चालू भूतकाळ. भूतकाळामध्ये क्रिया चालू होती. ओके, मुलींनी आता शाळेत जावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता मुलींनी आता शाळेत जावे यातील प्रयोग म्हणजे भाव्य प्रयोग. कारण या ठिकाणी मुलांनी शाळेत जावे, मुलींनी शाळेत जावे, मुलांनी घरी जावे, जावे हे क्रियापद बदलत नाही, म्हणून हा भाव्य प्रयोग आहे. खोंड या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द ओळखा. खोंडी, गाय, खोंडीन, कालवड. तर याचा योग्य पर्याय आहे कालवड. खोंड, कालवड. ओके, नेक्स्ट प्रश्न, वीज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वीज या शब्दाचा समानार्थी शब्द चपला हा आहे. पुढीलपैकी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. आता बघा, कमळ या शब्दाचे नसलेला समानार्थी ओळखायचा आपल्याला. कमळ म्हणजेच पंकज, कमळ म्हणजेच अंबुज, कमळ म्हणजेच नीरज, परंतु अनुज हा कमळाला समानार्थी नसलेला हा शब्द आहे. खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. आता आपल्याला पुढील वाक्यातलं भाववाचक नाम ओळखायचं आहे. गंगा नदीला पवित्र नदी मानले पाहिजे. ओके, आता यातील पहा, गंगा हे विशेष नाम आहे, नदी सामान्य नाम आहे, तर पवित्र हे भाववाचक नाम आहे. ओके, नपुसकलिंगी शब्द ओळखा. पुढील काही शब्द दिलेले आहेत. माती, उद्यान, काटा आणि बाग. यापैकी उद्यान हे नपुसकलिंगी शब्द आहे. माती कसा आहे हो? स्त्रीलिंगी. काटा पुल्लिंगी, बाग स्त्रीलिंगी आणि उद्यान नपुसकलिंगी. ओके, मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मराठी भाषा दिन हा कधी साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. ओके, नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणजेच मार्गदर्शक तत्वे घेतली आहेत? कोणाकडून घेतले? तो आयर्लंडकडून घेतली आहेत. कोणाकडून घेतली आहेत मार्गदर्शक तत्व? आयर्लंड या देशाकडून घेतली आहेत. ओके, पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार हा क्रीडा क्षेत्राशी संबंधित असून त्याची सुरुवात ही 1970 पासून झाली आहे. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 1970 पासून. ओके, खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? तर कोणाला मिळाला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी भालचंद्र नेमाडे यांना मिळाला आहे. ओके, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्ये आहेत? किती आहेत हो मूलभूत कर्तव्य? 11 आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर निवडणूक आयोगाची तरतूद ही कलम 324 मध्ये आहे. नेक्स्ट, तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देणारे राज्य कोणते? तर बघा, करंटशी रिलेटेड प्रश्न आहे. तृतीयपंथीयांना पोलीस भरतीमध्ये आरक्षण देणारं राज्य म्हणजे कर्नाटक हे आहे. ओके, पुढील प्रश्न, हे गाव कोणते गाव देशातील सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाते? कोणते गाव आहे हो जे देशातील सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखलं जातं? तर मोढेरा हे गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखलं जातं. मोढेरा गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? गुजरात राज्यामध्ये आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, सन 2023 मध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक विजेता संघ कोणता? तर
करंट रिलेटेड प्रश्न आहे हा पण 2023मध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक विजेता संघ हा ऑस्ट्रेलिया आहे. ओके. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी असतो? तर 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस असतो. ओके. नेक्स्ट, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहे? तो रवींद्रनाथ टागोर हे आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकलेली? आता बघा, महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपणाला माहिती आहे, परंतु त्यातली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती, त्यातील पहिली स्पर्धा कोणी जिंकली? तर योग्य उत्तर आहे प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे. ओके. आता पहा, पुढील नेक्स्ट क्वेश्चन आहे, कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर कुनो नॅशनल पार्क हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. तर कुनो नॅशनल पार्क कशासाठी सध्या चर्चेमध्ये आहे हो, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यघटनेमध्ये कलम 51(अ) अंतर्गत कशाचा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून करण्यात आला? बघा, प्रश्न मोठा आहे. घटनेमध्ये कलम 51(अ) याचा समावेश कोणी केला होता? स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीने केला होता. तर कशाशी संबंधित आहे होते? मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे. बघा, मूलभूत कर्तव्य राज्यघटनेतील कलम 51(अ) अंतर्गत आहेत. त्याचा समावेश स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीवरून करण्यात आला आणि मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? 11 आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न, ग्रामगीता कोणी लिहिली? तर ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिली आहे. ओके. शेवटचा प्रश्न आहे आजच्या सेशनचा विद्यार्थी मित्र हो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग हा छत्रपती संभाजीनगर हा आहे. ओके. यावर्षीच म्हणजेच इसवी सन 2023 साली औरंगाबाद या जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे आणि उस्मानाबाद या जिल्ह्याचं नाव बदलून धाराशिव असं करण्यात आलं आहे. तर विद्यार्थी मित्र हो, TCS पॅटर्ननुसार आपण आत्तापर्यंत 4 संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केल्या आहेत. या प्रश्नपत्रिका तुम्हाला येणाऱ्या जिल्हा न्यायालय, लिपिक टंकलेखक तसेच शिपाई या पदाच्या भरतीसाठी खूप उपयोगाच्या होणार आहेत. विद्यार्थी मित्र हो, असेच आपण आणखीन काही संभाव्य प्रश्नपत्रिका आणि त्यानंतर PYQ प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो.